बाई काय करू या सासूचं. मला असं वाटलं का त्याला आज म्हटलं जेवायला नाही दिन मी. त्याला म्हणा तुम्हीच बनवा आणि तुम्हीच खा, कारण की मी त्याला बनवायला दिलं होतं. त्यानं बनवलं काय, त्याला माहीत नाही का त्याच्या सुनीले काहीच नाही येत म्हणून. तरी म्हटलं मी आडवं तिळवं कसंही बनवलं आणि सासऱ्याला आणि नवऱ्याला खाऊ घातलं. मला वाटलं का त्याला वाटण बा नाही, इले बनवता नाही येत, आपल्यासाठी ठेवलं नाही. आता तरी इले थोडंसं ना थोडंसं सांगावं आपण, काहीतरी मदत करावं आपण. तर पहा बरं बाई, एवढ्या बेश्रमासारख्या म्हटलं आणि जेवल्या खावल्या काय, जेवल्या का नाही जेवल्या तर, आणि चालल्या गेल्या अजून बाहेर. आणि एवढ्या मोठ्या घरात मला एकटीला सोडून दिलं, एकटीला सोडासाठी. त्याला असंही नाही वाटलं काय करू बा संध्याकाळची भाजी, त्याला सांगून देतो. पाहिलं असतं ना यूट्यूबवरून, पाहिलं असतं जसं जमते तसं बनवून घेतलं असतं. आता ह्या तर काही कामी आपल्या पडत नाही, किती काही म्हटलं तरी. घरातही राहत नाही बाप्पा, काय करावं आता, याच्या मागं मागं फिरावं काय. जराशी जाऊनच पाहतो आता. तशी म्हटलं झाडझूड काही झाली नाही आहे, झाडझुडी करतो जराशी जाऊनही पाहतो बाहेर, कुठं गेल्या तर कुठं बसल्या तर ह्या. आता घरात मलाही नाही गमून राहिलं ना, एवढ्या मोठ्या घरात सोडून देते मला आणि चालल्या जाते बाप्पा बाहेर. त्याला असं वाटत नाही का एकटी डुकटी आहे बसून तर गोष्टी करायला राहाव, नाही काम करू लागत तर. जरासं घरात आपल्याला हे राहते का बा नाही बा कोणी ना कोणी आहे म्हणून घरात. हेही म्हटलं चालले जाते, येले तर काही हेच नाही आहे का बायको एकटी आहे, बायकोजवळ कोणीच नाही आहे म्हणून. बस सोडते आणि पाहते, सोडते आणि पाहते. बस त्याला मित्र सुचून राहिले बाप्पा, आता कसं करू तर. माधुरी, माधुरी बाई सांग ना काय आणू तर. संध्याकाळी कायची भाजी करून तर सांगून दे मला, मी आणून देतो बाजारातून. माधुरी काय करून राहिली हे माधुरी. काय झालं आतीबाई, काय म्हणून राहिले होते तुम्ही. अहो मी म्हणून राहिली का संध्याकाळसाठी काय आणू म्हटलं, सांग भाजीपाला. भाजीपाला आणून घेतो, मग सकाळच्या डब्यासाठी कामाला येते, त्या प्रफुलसाठी. आणि काय म्हणते तर घरातही कामाला येते. तर सांग ना काय आणू तर, तुझे म्हणशील ते आणून देतो. आतीबाई तुम्हाला जे आवडून ते आणून घ्या ना. तुम्हाला जे आवडून ते आणून घ्या, मी बनवून देतो फक्त. काय म्हणते तर प्रभूजीला देतो का विचारलंय नाही मी, काय खाते काय नाही तर. एवढं काही माहिती नाही आहे मला. तुम्हाला जसं पटते तुम्ही तसं करा, आणून घ्या काहीतरी. बरं बरं आणून घेतो. अमाय हे कोण आहे, आतापर्यंत तर दिसली नाही, नवीनच दिसून राहिली बाप्पा गावात. कोण आहे तर. आणि मै सासू तर इथंच बसली राहते ना. हा इथंच तर बसली राहते मै सासू. 2-3 वेळेस तर म्हटलं इथंच पाहिलं माझ्या सासूले, पण इथं तर कोणीच नाही दिसून राहिलं. ताई माझ्या सासूला पाहिलं का तुम्ही. तुमच्या सासूला नाही हो, मी नाही ओळखत. कोण आणि तुम्ही कोण, मी तुम्हाला नाही ओळखत, मी तुम्हाला पाहिलं नाही अजून इथं. तुम्ही कुठे राहता आता, आणि तुमच्या सासूला कशा काय विचारू राहिला तुम्ही. हे तर माझं घर आहे म्हटलं. माझं घर आहे नाही नाही, इथं म्हटलं ते रंजना काकू असते ना, रंजना काकू त्याच्याजवळच बसते म्हटलं मै सासू. तर म्हणून मी विचारायला आली होती इकडे आल्या का म्हणून त्या. हो ताई माझ्या सासू आहे त्या. मी गावाला गेली होती की नाही, मी आताच आली, 2-3 दिवस झाले. तर पण माझ्या सासू तर दुकानात गेल्या भाजीपाला आणण्यासाठी. मी तुमच्या सासूला तर बघितलंय नाही. नाही नाही मी नाही बघितलं. हो का, म्हणजे तुम्ही इच्छा सून आहे ना. हो हो असं असं. पण तुम्ही कोण, मी तुम्हालाही नाही ओळखत, पहिल्यांदाच बघून राहिली मी तुम्हाला तर. हो मी पण इच्छा सून आहे ना, मी पण इच्छा सून आहे. माझे लग्न म्हटलं 2-3 महिन्यात झालं तर. आणि हे आहे ना, ओळखता का तुम्ही अंकुशजीला, ओळखता काय. त्यांचीच म्हटलं वाईफ आहे मी. असं 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 हां 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 ओळखलं ना ओळखलं. या ना तर ताई, बसा ना बसा ना, अंदर बसा ना. येत अजून तुमच्या सासू कुठे गेल्या तर. नाही नाही ताई मी बसत नाही, मला थोडंसं काम होतं माझ्या सासूसोबत. आणि म्हटलं त्या इकडे येऊन गेल्या तर मग मन असं होऊन राहिलं होतं, तर म्हटलं जातो म्हटलं आणि त्याला बोलूनच आणतो म्हटलं. पण आता तुम्ही म्हणून राहिला इथं नाही आहे, तर मग काय करू आता, बसून घरचे काम मग पडले राहते. मग येईन नाही कधीतरी, येईन ना. या ना तुम्ही घरी, तुम्ही पण या घरी. आता तुम्ही नवीन आणि मी नवीन, या घरी. हो हो येईन ना येईन ना. माझी सासू येऊन जाते ना, मग माझ्या सासूसोबत येईन मी. नक्की येईन. बरं बरं ताई, बरं ठीक आहे ना. मग नाही आता काय करू, जातो मग मी घरी. तेच विचारायला आली होती मी. हे सुनवायली तर नवीनच दिसून राहिली बाप्पा, आणि सासू आहे म्हणते ना, ते एकही वेळाने पाहिलं असं म्हणा. आता मला काय माहित, मी तर नवीनच आली या गावात. ह्या गावातलं काय चालू राहते आणि काय नाही मला तर काही माहित नाही बाप्पा. पण ह्या गावाच्या म्हटलं सासवा नुसत्या सुनाईला घरी ठेवते आणि आपण जाते. पहा आता हे घरात एकटीच आहे आणि सासू चालली गेली म्हणते भाजीपाला आणण्यासाठी. पण माझ्या सासूसारखी सासू नसून नाहीची. ते तरी बिचारी कामधंद्याशी गेली काहीतरी आणण्यासाठी घरात. माझी सासू तर तशीच निघून जाते म्हटलं, कोणाची दरवाजी जाऊन बसून जाते, मार बोलत काही करत. तशी माझी सासू ना लय चांगली आहे. मीच मॅट होती ना, मीच मॅट होती म्हटलं. माझ्या आईच्या बोलण्यात आली मी, आणि एवढं चांगलं घर खराब करून राहिली होती मी. आता म्हटलं माझी भाईजाई आली तर आता तर म्हटलं माझीनं हराम करून टाकलं होतं तिनं. ते तर बरं झालं मी प्रफुल्लजीला फोन लावला आणि ते आले मला न्यासाठी. जर मी त्याला एवढ्या वेळेचा फोन नसते लावले ना, तर हे आले नसतं म्हटलं, मला नाले आणि ठेवून दिलं असतं मला तिथंच. आणि तिथं म्हटलं काहीच इज्जत नव्हती. मी जे म्हटलं इज्जत पोरीची सासरी आहे ना, ते माहेरी राहतच नाही किती काही म्हटलं तरी. आणि आता तर म्हटलं ह्या मला मौका भेटला
ह्या चान्स मी सोडणारच नाही आहे म्हटलं. आता मी चांगलीच राहील. याच्या अगोदर वेगळं निघायच्या नादात म्हटलं मी पूर्ण आयुष्य खराब करून राहिली होती. पण ते तर बरं झालं का माझ्या भावाचं लग्न झालं. तुम्हाला समजलं का नाही, आपलं घर आपलंच असते. मायबापाचं घर किती दिवस पुरणार आहे? 2 दिवस 4 दिवस, आयुष्यभर थोडी ना ठेवणार आहे आपल्याला मायबाप. नाही पण माझी सासू नाही का एवढी काही भार नाही आहे. माझी सासू नाही आहे, पण माझा नवरा लय करून राहिला आता. आता पहिले मी लय भाव खाल्ला, आता माझा नवरा खाऊन राहिला. सकाळी त्याला म्हटलं का करून देतो काही डब्यासाठी, उशीर झाला होता तर काय तोना चालले गेले बिना डब्याचे. आणि आता बिचारी सासू काहीतरी आणतो म्हणते, भाजीपाला गिजीपाला म्हणते. माझी सासू चांगली आहे तशी, माझी सासरी चांगली आहे तशी. आता नवरा हेक्कडपणा करून राहिला, हेक्कडपणा करायला. पण साहजिकच आहे ना, आता एवढ्या दिवस मी त्रास दिला त्याला, आता ते मला त्रास नाही देईन काय. पण माणसाला कसं चांगलं करावं म्हटलं हे माहिती आहे मला. लाडी गोडी लावून म्हटलं आणतो त्याला जाग्यावर. आता आपल्या संसारात आपल्याला तर आणच लागलं. आता त्याचा राग आहे तर थोडासा राग राहील. किती दिवस करून राग माया, 2 दिवस 4 दिवस. पण हे कोणाली होती बाप्पा बाई आता. पोरकी चांगलीच वाटली बोलायला, चांगलं आहे. बोलवून राहिली होती घरी, मंदाबाईची सून होय म्हणे. त्या मंदा काकू येत असते तर त्याच काय मी कोणत्या आणि कोणत्या नाही. आता मी इथं जास्त दिवस काही राहिली नाही. मला तर कोणत्या बायकोचे बाप्पा चेहऱ्याने आठवत ना काही नाही आठवत. मी काय राहिली 8-15 दिवस राहिली आणि मग चालली गेली होती. जाऊ दे आता मी जातो आणि घरातले कामं आटपून घेतो. तेव्हापर्यंत माझी सासू येतेच म्हटलं भाजीपाला घेऊन. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतो बापा. आता देवाने मला दुसरा चान्स दिला, तुम्ही हातातून जाऊन येत आता ह्या बिलकुलही नाही जाऊ देत म्हटलं. मी सगळे आपलं बनवून घेईन एकादमात. अमाय हे प्रफुल्लजी गेले होते रागात आणि येऊन राहिले रागात. आणि एवढ्या लवकर, हे तर संध्याकाळी येणार होते, एवढ्या लवकर कसे काय आले हे? आता दरवाजात उभं राहून काय करून राहिली? काम नाही ना धंदा नाही, अशीच उभ्या राहायचं का दरवाजात? काम नाही आहे का घरात? काय करून राहिली तू उभं राहून? काही नाही हो प्रफुल्लजी, काहीच नाही. आतेबाई म्हणून राहिल्या होत्या म्हणे मी भाजीपाला आणतो म्हणे, तर सांग म्हणे मला काय आणू काय नाही. तर म्हणून त्याला सांगत बसली तर इथंच उभी राहून गेली. काही नाही, तशीच उभी होती मी. हे असं किसं उभं नाही राहायचं म्हटलं, चांगलं नाही वाटत हे असं. घरातले कामं धंदे सोडून दरवाजात उभं राहा, चांगलं वाटते काय? 2 दिवस नाही झाले म्हटलं येऊन, आणि मायराची सवय पडली तुले तर आता सुटत नाही ते लवकर. मायरा तसंच असं ना तुझ्या, उठली सुटली दरवाजात बसली, उठली सुटली दरवाजात उभी राहिली. आता हे सासर होय, तिच्या सवय इथं तोडा लागल. हो ना हो, सगळ्या सवयी तोडतो मी. चला तुम्ही आता बिना डब्याचे सकाळी चालले गेले. म्हटलं आतेबाई किती बडबड करून राहिल्या होत्या, जरासा उशीर काय झाला तर चला आता जेवण करून घ्या. मी जेवण बनवलं तुमच्यासाठी. च्या माय बहीण किती काही रागात बोलून राहिलो इले, तर हे ना भांडून राहिली माझ्यासोबत ना कोई करून राहिली. मला तर विचारच येऊन गेला हिचा. पहिले तर इले कोई बोललो ना तशी गावरल्यासारखीच अंगावर ये. आता तर म्हटलं इले आणलं तेव्हापासून इले कोई बोललो का हे म्हटलं आपल्याला उत्तरच देत नाही. जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलते पण चालली जाते. जाऊ दे, चांगलंच आहे म्हणा माझ्यासाठी. आता तिने समजून राहिलं ना. तिनं लय हाल केले, लय हाल केले. एवढ्या दिवस तिथं होती, लय हाल केले. आता तिला समजून राहिलं का आपल्या हातानं चुकी झाली बा म्हणून. म्हणूनच म्हटलं जराशी नरम झाली, ते नरम झाले. आई गेली वाटते भाजीपाला आणण्यासाठी. आता मी जास्त काही येतच नाही, आणि काय बनवलं तिनं तर खाऊन घेतो, कारण की आता मला भूक लागली जोरानं. खाऊन घेतो, अन्नाचा अपमान काही करत नाही. भाऊ मी काय म्हणतो, तुम्ही निघा सौदा गिदा काढून ठेवा. आणि भाजीपाला आणला काय तुम्ही? भाजीपाला आणला काय? भाजीपाला आणला असं तर ठेवून देऊन द्या म्हटलं थोडा. नाही ताई, सध्या भाजीपाला आणायचा आहे. आता बायको येईन म्हटलं वावरातून 5 वाजता, तर तता भाजीपाला आणून. तुम्ही असं करा, तुम्ही किराणाही राहू द्या आणि भाजीपालाही राहू द्या. तुम्ही डबलनं चक्कर मारा, एखादा चक्कर, आणि मस्त तता घेऊन जा भाजीपाला. बस वावरातून आणला आणि इकडे तुम्हाला दिला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपले तर सगळं वावरातलं भेटते भाजीपाला गिजीपाला, आणि आपण दुकानातच ठेवतो ना. आणि त्या मंडीतून आणणं काही पुरत नाही, लय महाग पडते तो. तर असं करा ना, थोड्या वेळाने या तुम्ही आणि घेऊन जा. हो काय? मी लवकरच आली वाटते आज, आहे काय सौदा घ्यासाठी. जाऊ द्या मग, असं करतो थोड्या वेळानं चक्कर मारतो. थोड्या वेळानंच मारतो. बरं ठीक आहे, काढून ठेवा तुम्ही, मी येतो मग घराकडून एक चक्कर मारून. अमाय हे तर रंजनाबाई दिसून राहिली. रंजनाबाई, 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 रंजनाबाई कुठे चालली? अमाय मंदाबाई, कहू ना काय झालं, काय हाका म्हणून राहिली म्हणजे तू? काही नाही हो रंजनाबाई, मी म्हणून राहिली का कुठे चालली बा म्हटलं तू एवढ्या गडबडीत. काय घेतलं दुकानातून? थैला मैला काहीच नाही दिसून राहिला. अहो मंदाबाई, आता घरात सून आली, आता काय आहे सौदा सुरू बांधून द्यास लागते. आता मी म्हटलं सकाळी प्रफुल्ल डबाने नेला म्हणते, जरासा उशीर झाला होता तर म्हटलं तिले सुनेले माधुरीले तिला म्हटलं काहीतरी भाजीपाला आणून देतो म्हटलं. हिरवी बिरवी भाजी राहिली तर खाऊन घेते, कामावर धकून जाते. दाणा काही खाल्लं जात नाही लवकर. तर म्हणून आली होती मी, म्हटलं जरासा सौदा घेऊन घेतो आणि काय म्हणते तर हे करून घेतो म्हटलं, भाजीपाला घेऊन घेतो. दोन्ही घ्यासाठी आली होती. आणि तू कुठे चालली तर मंदाबाई? तू कुठे चालली इकडे आता एवढ्या उन्हाच्या पायरी? माय उन्हाचं काय माय, 6 वाजून राहिले तर ऊन काही बंद होऊच नाही राहिली बाप्पा. ऊनच ऊन आहे, इकडे येऊन तिकडे येऊन, बसायला जागा नाही आहे हो. मी गेली होती तिकडे, मी आली होती तुझ्या दारापाशी, तू काही दिसली नाही बाप्पा.
मग म्हटलं आता कुठं जाऊ, तर मी गेली होती दुर्गाबाईच्या इथं. तिथंच बसून गेली मग मस्त झाडाच्या सावलीत जराशी बसली 2-3 गोष्टी करत. आता कसं आहे बाई, सुनाली घरात, आता जरा असं सुनेली करू लागा लागते ना. आपण इकडे तिकडे जाऊ, मग सुनेले काही लागलं गिकलं म्हणजे, म्हणून मी काही बाहेर निघाली नाही. मग आवाज द्यायला पाहिजे होता ना, दरवाजापाशी आल्या होत्या तर तुम्ही. आवाज द्यायला पाहिजे होता, आपण बसलो असतो मग जरासं. नाही मी म्हटलं काय बा आता आवाज द्या, झोपली गिपली असं म्हटलं, मग आवाज काही दिला नाही. आणि मी चालली गेली दुर्गाबाईच्या इथं, तिथं बसली जरा देर. आणि आता जातो, आता घराकडे जातो म्हटलं. आता वाजत असेल ना आता, वाजले असेल ना आता, कितीक वाजले आणि कितीक नाही तर. हो म्हणता बाई, वाजले असेल ना 5-5:30 तर झालेच असेल. मी तर निघाली होती 4:45 वाजता. आता काय मी किती वाजले तर, म्हणून तर संध्याकाळच्या भाजीपाल्याचा तास जोड लावून राहिली होती मी. चल ना आता घराकडे, चल ना.